नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. जे हवामानाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तयार होणं अपेक्षित होतं ते कालपासून तयार झालेलं आहे. गेल्या 2 दिवसापासून अतिशय चांगला पाऊस भारतामध्ये पडतोय. मान्सूनची प्रगती चांगली चालू आहे आणि दोन्ही समुद्रांमध्ये वातावरण बदललं आहे. आपण या ठिकाणी बंगालच्या उपसागरात बघतो आहोत किंवा या ठिकाणी अरबी समुद्रात बघतो आहोत. वातावरण बदललं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काल अतिशय चांगला पाऊस झालेला आहे. रात्री पाऊस झालेला आहे आणि संततधार पाऊस बऱ्याच ठिकाणी चालू आहे. म्हणजे झडीच्या स्वरूपात देखील पाऊस बऱ्याच भागात झाला आहे. कोकण किनारपट्टी घाटमाथ्यावर अतिशय चांगला पाऊस रात्रभर चालू आहे. त्यामुळे जूनची सरासरी गाठण्यासाठी या पावसाची मदत होईल. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. 8 तारखेपासून 21 तारखेपर्यंत जी पश्चिमी शाखा ठप्प झालेली होती ती पश्चिमी शाखा 22 तारखेला पुन्हा एकदा सक्रिय झालेली आहे. 22 आणि 23 असे 2 टप्पे अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेत. आज संपूर्ण महाराष्ट्र मान्सून व्यापेल अशी शक्यता आहे. त्यामुळे एकदाचा मान्सून महाराष्ट्रात पोहोचेल आणि मग सातत्याने पावसाच्या ॲक्टिव्हिटीज महाराष्ट्रामध्ये वाढतील अशी शक्यता आहे. 23 तारखेला उशिरा कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट देण्यात आलेला होता. विदर्भात उष्णतेची लाट कायम होती. एकाच वेळेस पावसाचा रेड अलर्ट आणि दुसरीकडे उष्णतेची लाट, अशी विचित्र परिस्थिती आपण या वर्षी बघतो. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात देखील ऑरेंज अलर्ट काल उशिरा देण्यात आलेला होता. एकूणच संपूर्ण भारतात पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं होतं आणि 23 तारखेला 2 दिवसापूर्वी कुठेही पावसाची शक्यता GFS मॉडेल व्यक्त करत नव्हतं, भारतीय हवामान खातं व्यक्त करत नव्हतं. आता मात्र आपल्याला ऐन वेळेस काल हे बदल करण्यात आलेले होते. आजही ऑरेंज अलर्ट कोकणमध्ये देण्यात आलेला आहे. विदर्भात अजूनही उष्णतेची लाट कायम आहे. 25 तारखेला देखील विदर्भात उष्णतेची लाट कायम असेल आणि कोकणमध्ये पुन्हा एकदा मच्छीमारांसाठी अलर्ट आहे आणि एकूणच पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आज 25 तारखेला देखील आहे. 26 तारखेला मात्र पुन्हा एकदा कोकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र ऑरेंज अलर्ट आहे. जोरदार पाऊस आपल्याला दक्षिणी राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दाखवला जातोय. उत्तरेकडील राज्यांमध्ये पाऊस कमी दाखवला जातोय, परंतु मान्सूनची गती कमी होईल असं याचं लक्षण आहे. 27 तारखेला देखील महाराष्ट्रात येलो अलर्ट आहे. मध्य प्रदेशमध्ये आहे. परंतु 27 पर्यंत मान्सून हा उत्तर भारतात सरकून जाणं अपेक्षित असल्यामुळे हे चित्र देखील बदललेलं असेल. 28 तारखेला महाराष्ट्रात जरी विदर्भ सोडता पाऊस दाखवला असला आणि इतर राज्यात पाऊस कमी होईल असं दाखवलं असलं तरी असं होणार नाही. भारतामध्ये 28 तारखेला जोरदार पाऊस होणार आहे. 29 तारखेला देखील पावसाचा जोर खूप वाढणार आहे. भारतीय हवामान खात्याने आपल्याला महाराष्ट्रात पाऊस दाखवला, इतर ठिकाणी भारतात पाऊस उघडण्याचे संकेत दिले आहेत, परंतु असं होईल असं वाटत नाही. महाराष्ट्रात उष्णतेची लाट दाखवली जात असली तरी देखील आज पहिल्यांदा महाराष्ट्रातील उष्णतेच्या लाटेचा मुख्य प्रभाव इथे 23 तारखेला संपल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. पाऊस कुठे पडला आता आपण या ठिकाणी बघतो. काल विदर्भामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे. त्यानंतर कोकणामध्ये हेवी रेन म्हणजेच आपल्याला तीव्र पावसाच्या घटना घडलेल्या आहेत मुंबईसह. त्यानंतर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस कमी दाखवला आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या घटना घडलेल्या आहेत आणि विदर्भातही पावसाच्या घटना घडलेल्या आहेत, परंतु काही नोंदी या ठिकाणी दिसत नाहीत, कारण काही विभागात मराठवाड्यात देखील उत्तरेला पाऊस झालेला आहे आणि मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस झालेला आहे. वातावरण कसं बदलतंय त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या बदलाचा मॅप दिलेला आहे.
आणि यामध्ये मोठी वाढ पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजेच 30 जून ते 7 जून दाखवलेली आहे. आणि त्यामुळे वातावरणात कसा बदल होतो ते बघा. 7 जुलै ते 14 जुलै देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. म्हणजे जसं वातावरण बदलतं तसं मॉडेल बदलतात, हे माझं जे म्हणणं आहे ते आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसतंय. हा CFS मॉडेलचा अंदाज आहे. ECMWF मॉडेलवर आपला अधिक विश्वास आहे आणि आपण ECMWF मॉडेलचा धावता अंदाज बघणार आहोत. या ठिकाणी आपण जर बघितलं तर पुढील काही कालावधीमध्ये आज दिवसभरामध्ये देखील पावसाचं प्रमाण कोकण, थोडं विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असं राहू शकतं. 24-25 तारखेची ही परिस्थिती आहे. विदर्भाकडे थोडं पाऊस वाढण्याची शक्यता. 27 तारखेपासून हे प्रमाण अधिक जलद गतीने वाढेल असा ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. आपण बघतो की कोकण किनारपट्टीला 27 नंतर प्रत्येक दिवशी हे प्रमाण अधिक तीव्रतेने वाढेल आणि 4-5 तारखेला बंगालच्या उपसागरातील वातावरणाचा महाराष्ट्रावर परिणाम होईल. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. मात्र या ठिकाणी एक धोका आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आला आहे. या भागामध्ये थोडा पाऊस कमी राहण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे आणि हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. हा 8 जुलैपर्यंतचा अंदाजे साधारण 26-27 तारखेनंतर पावसाचं प्रमाण पुन्हा वाढेल 27 तारखेपर्यंत. आज 24 तारखेला महाराष्ट्रामध्ये GFS मॉडेलने पाऊस दाखवलेला असून मान्सूनची प्रगती होईल. कोकणामध्ये संततधार पावसाची शक्यता आहे. कोकणामध्ये 25 तारखेलाही पाऊस वाढेल. महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे. हा GFS मॉडेलचा महत्त्वाचा अंदाज आहे. आज महाराष्ट्रासाठी 26 तारखेलाही कायम आहे आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहील. कोकणातील पावसाचं प्रमाण वाढू शकतं 27 तारखेपासून. 28 तारखेलाही कोकणात पाऊस कायम राहणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता नाही. GFS मॉडेलने 29 तारखेपासून थोडं बंगालच्या उपसागरातील वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर होईल आणि त्या दृष्टीने हवामान बदल होण्याची शक्यता आहे. पावसाचं प्रमाण वाढेल. GFS मॉडेलचे अंदाज बदलले आहेत. महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण 30 तारखेपासून देखील वाढण्याची शक्यता आहे आणि 30 तारखेपर्यंत कुठलाही पावसाचा खंड महाराष्ट्रात दाखवण्यात आलेला नाही. पश्चिमी वाऱ्यांचा कोरडा प्रभाव हा दरम्यानच्या काळात असल्यामुळे मान्सून देशात पुढे सरकताना थोड्या मर्यादा दिसत आहेत GFS मॉडेलनुसार. परंतु आपण बघतो की एक चक्राकार स्थिती उपसागरात तयार होऊन तिची प्रगती होण्याची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्रात पाऊस कायम असणार आहे. या ठिकाणी आपण बघतो बंगालच्या उपसागरात वादळी प्रणाली विकसित होणार हे GFSने कायम ठेवले आणि महाराष्ट्राच्या दिशेने जोरदार पाऊस वाढण्याची देखील शक्यता आहे. कोकणात आणि मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता आज कायम दाखवण्यात आलेली आहे. पर्जन्यछायेचा पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. तीच परिस्थिती 25 तारखेला देखील दाखवण्यात आलेली आहे. पाऊस विदर्भाकडे सरकतोय. कोकणात पाऊस कायम असेल. उत्तर कोकणातील, उत्तर महाराष्ट्रातील पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. 26 तारखेला देखील पावसाच्या परिस्थितीत विशेष बदल नाही. विदर्भ, मराठवाड्याचा पूर्व भाग आणि दक्षिण कोकण असंच पावसाचं वातावरण ECMWF मॉडेल दाखवलं आहे. 27 पासून मात्र वातावरणात पुन्हा बदल व्हायला लागेल. सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा धाराशिव, लातूर, नांदेड, बीड या भागात पावसाचं प्रमाण वाढेल. मात्र थोडं अजूनही घाट माथ्यावर आणि पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे. मात्र कोकणात पाऊस पुन्हा एकदा 27ला वाढतोय. 28ला सोलापूर जिल्ह्यात चांगल्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. मात्र कोल्हापूर आणि सातारा, सांगलीच्या काही भागात पावसाचं प्रमाण कमी दाखवण्यात आलंय. मात्र मुसळधार पाऊस पुन्हा एकदा कोकणाकडे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचा काही पूर्व भाग, विदर्भात पाऊस सातत्याने दाखवण्यात आलाय.
29 तारखेला महाराष्ट्र सर्वदूर पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे आणि कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे. 30 तारखेला देखील कोकणात अतिवृष्टी आहे. मराठवाडा विदर्भात पाऊस आहे. मात्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने म्हणजे पूर्व भागामध्ये, ज्याला मी पर्जन्यछायेचा प्रदेश सातत्याने म्हणतोय, या ठिकाणी पाऊस कमीच राहतोय. पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी प्रमाण वाढते. मराठवाड्यातही पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. यापूर्वीच्या अभ्यासानुसार आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची दिक्कत येईल, पाऊस कमी राहील असं वाटत होतं उत्तर मराठवाड्यामध्ये, पश्चिम विदर्भामध्ये. परंतु आता मात्र त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण सध्या तरी मॉडेल चांगले दाखवत आहे. अडचण ही पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व, सोलापूर, अहिल्यानगरचा पश्चिम भाग, नाशिकचा थोडा पूर्व भाग. परंतु नाशिकचा भाग सध्या फारसा अडचणी दाखवण्यात आलेला नाहीये. दरम्यान कोकण किनारपट्टीला तुफान पाऊस असणार आहे. 3 तारखेला देखील कोकणामध्ये अतिवृष्टी असण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात, मराठवाड्यात, विदर्भात पाऊस आहे. जो हा पट्टा सारखा आपल्याला ECMWF मॉडेल अडचणीचा दाखवत आहे. यापूर्वी आपल्याला उत्तर महाराष्ट्राचा भाग अडचणीत दाखवला जात होता. हे वातावरण देखील बदलेल, त्यामुळे हे वातावरण सातत्याने बदलत असतं. 4 तारखेला आपण बघतो कोकण किनारपट्टीला अतिवृष्टी कायम राहणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात सर्वसाधारण पाऊस राहील स्थानिक वातावरणानुसार. 5 तारखेनंतर पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. हे ECMWF मॉडेल आहे. याचा उपयोग आपण फक्त एकत्रित अंदाजासाठी करतो. या ठिकाणी आपण बघतो की या भागामध्ये एक पावसाळी प्रणाली विकसित होणार आहे. कोकणामध्ये दरम्यानच्या काळात या 15 दिवसात अतिवृष्टीची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. पण या भागाला मार्क करतो. हा भाग थोडा आपल्याला सध्या या 15 दिवसासाठी अडचणीचा दिसतोय, परंतु कामापुरता पाऊस या ठिकाणी अपेक्षित आहे. मॉडेलमध्ये दाखवतात तसाच पाऊस पडेल असं नाही, परंतु आता आज सध्या मुंबईमध्ये किंवा नवी मुंबई, कोकण घाटमाथ्यावर, त्यानंतर थोडं अहिल्यानगर पूर्व आणि जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, अकोला, बुलढाणा या भागात पाऊस दाखवला जातो. या ठिकाणची परिस्थिती काय आहे शेतकऱ्यांनी कळवावी. परंतु आज दिवसभरामध्ये झडीचं वातावरण बऱ्याच ठिकाणी राहण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये पावसाचं सातत्य कायम राहील. थोडं दुपारनंतर मराठवाड्यामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. कोकणाच्या दक्षिणी भागात पाऊस पडेल, परंतु उत्तरेकडे पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही धुळे, नंदुरबार, नाशिक भागामध्ये पाऊस कमी होईल. मात्र उशिरापर्यंत मराठवाड्यात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होतील, कोकणात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होतील. थोडं मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. 25 तारखेला मराठवाड्याची परिस्थिती चांगली दाखवली जाते सध्या. कोकणात पाऊस मात्र 25ला कमी होण्याची शक्यता आहे. 26ला देखील कोकणात पाऊस कमी असण्याची शक्यता आहे. मात्र हलक्या ॲक्टिव्हिटीज राहतील. मराठवाडा, विदर्भात पावसाचं वातावरण चांगलं दाखवलं जाते. ज्या मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम विदर्भामध्ये पाऊस कमी दाखवला जात होता, त्या ठिकाणी चांगलं वातावरण दाखवलं जातं. एक चक्राकार स्थिती महाराष्ट्रावर 27 तारखेला सक्रिय होण्याची शक्यता असून तिचा फायदा हा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला होण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये मात्र 25, 26, 27 पाऊस कमी दाखवला जातोय. हा पाऊस 28 तारखेपासून पुन्हा एकदा सक्रिय होईल आणि मग त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, संपूर्ण भागामध्ये त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. 29लाही कोकणामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होईल. महाराष्ट्रातलं पुन्हा पावसाचं वातावरण बदलेल आणि मग 29च्या दरम्यान सोलापूर, लातूर, सांगली, धाराशिव या भागात पाऊस वाढणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस वाढेल. अहिल्यानगरमध्ये, बीडमध्ये, नांदेडमध्ये पाऊस प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
साधारण 30 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पुन्हा म्हणजे 28, 29, 30 पुन्हा एकदा पावसाचे नवीन फेज तयार होण्याची शक्यता आहे. आपण बघतो जुलैमध्ये देखील विदर्भ मराठवाड्यात पाऊस कमी होईल. विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण जुलैचा पॅटर्न असणार आहे. इतरत्र मात्र पावसाचं प्रमाण कमी होईल. जुलैमध्ये कोकणामध्ये जोरदार पाऊस असणार. आपण बघूयात कसा पॅटर्न बनतोय, परंतु जनरली जुलै हा विदर्भ आणि कोकणासाठीचा पाऊस असतो. 5-6 तारखेला काही हवामान प्रणाल्या ह्या बंगालच्या उपसागरातून उत्तरेला सरकणार आहे, परंतु त्यातली एक प्रणाली हे मध्य प्रदेशवरून उत्तर महाराष्ट्रात सरकण्याची शक्यता दाखवली जाते. त्यामुळे यावर लक्ष ठेवावे लागेल. दुसरी एक वातावरण प्रणाली पुन्हा तयार होते आणि तीही उत्तर भारताकडे सरकते. त्यामुळे एकूण बघू की वेगवेगळ्या वातावरण प्रणाली अजून तयार होणार आहेत आणि त्याचा किती महाराष्ट्रावर परिणाम होतो तेही आपल्याला बघावं लागणार आहे. आणि हवामान सातत्याने बदलत राहणार आहे. त्यामुळे आपण या सगळ्या वातावरणावर लक्ष ठेवून आहोत. एल निनोच्या वर्षामध्ये देखील आपल्याला पावसाची सातत्य दिसते. मोठा खंड हा 8 तारखेपर्यंत नाही. पावसाचे कमी जास्त प्रमाण होईल, त्यामुळे घाबरून जाऊ नये. आणि जेव्हा वादळी हवामान प्रणाल्या तयार होतील तेव्हा पावसाचं प्रमाण देखील बदलण्याची शक्यता आहे.